Yes, can you all see the screen? हाँ. Yes, teacher. Yes. So where is, yes, this is the question, correct? The Yes, upstream ma'am. and downstream question. Now in this question, what they say, a boat travels 16 kilometers upstream and 24 kilometers downstream in 6 hours. So if you see one boat is going up and the other boat is coming down, Yes, yes. ma'am. So in first Hello, case, this is ma'am. a case, yes. मैम हमारी बुक मराठी में है. बेटा आप लोग की इंग्लिश मीडियम, आप तो इंग्लिश मीडियम के हो ना? नो टीचर, मराठी मीडियम. जागृति तुम्हारा क्लास ना दूसरी इसमें चालू है. आज तुम्हारा बायो का क्लास है. Rest all are from English medium? यस मैम. Okay. So now in this, if you see, this boat is going up and this boat is coming down. And if you see, what is the flow of the river? एक्सक्यूज मी कविता मैम, Yes, ma'am. मैंने आपको ना एक इमेज शेयर किया है, उसको अपने बैकड्रॉप पे लगा दीजिए मैम. यू कैटापुल्ट का लोगो लगा हुआ उस पे. Okay, ma'am. Everyone, just a minute. मैम Yes, ma'am. आप पीपीटी में नहीं, आपके आपके वीडियो के बैकग्राउंड पे लगाइए उसको. हाँ हाँ, मेरे मेरे ही बैकड्रॉप में डालना है ना? Yes, is this fine, ma'am? Yes, ma'am. ये ठीक है? I think this should be fine. Okay, now in this case one, this is a case one. Case one, what it says, a boat travels 16 kilometers upstream and 24 kilometers downstream. What do you think? ती स्ट्रीम कशी जाते? वरतून खाली जाते का खालून वरती जाते? एक वरती जाते आणि एक खाली येते. नाही नाही, पाणी म्हणते मी. नदीचं पाणी कसं आहे? नदीचं पाणी खाली येते मॅम. खाली येत आहे. म्हणजे दॅट मीन्स इफ ही बोट फास्ट जाणार का ही बोट फास्ट जाणार? खाली येणारे. खाली येणारी फास्ट जाणार, करेक्ट? कारण की ही अगेन्स्ट जाते. It is going against the flow of the water, correct? And in the same case, the second is the same boat travels 36 kilometers upstream and 48 kilometers downstream in 13 hours. So this is your case 2. Okay? Find the speed of the water current and speed of the boat. हा क्वेश्चन खूप कॉमनली युज्ड आहे थ्रू आउट. आतापासून तर पुढेपर्यंत तुम्हाला हे क्वेश्चन चांगलं यायला पाहिजे, कारण की ह्या अशा टाइपमध्ये जस्ट नंबर्स चेंज करतात आणि दे गिव्ह यू द क्वेश्चन. ठीक आहे? सो नाउ दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द स्पीड ऑफ वॉटर. स्पीडचा कन्सेप्ट येतो. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड? Distance upon time. Distance upon time. This is a formula. Based on this, only this question is. Now what they have said, let the speed of the boat be x and the speed of water be y. आपल्याला दोन व्हेरिएबल्स घ्यायचे. मी एक व्हेरिएबल घेतला बोटच्या स्पीड साठी आणि एक घेतला वॉटर साठी. ओके, नाव या फर्स्ट केस मध्ये स्पीड ऑफ द बोट इन डाउनस्ट्रीम ही बघ, स्पीड ऑफ द बोट इन डाउनस्ट्रीम म्हणजे जी बोट खाली येते ही वाली बोट, दिस बोट.
ही बोट आहे प्लस मध्ये जाते कारण की त्याचं स्वतःचं स्पीड पण आहे आणि पाण्याचं स्पीड पण आहे. दॅट्स द रिझन इट इज प्लस. इज दिस क्लिअर? अँड वेन इट गोज अप इट इज मायनस. कारण की बघ हे ही वरती जाते पण पाणी तर खाली जात आहे. देयर इज अ फ्रिक्शन हॅपनिंग. इज दिस क्लिअर? येस मॅम. म्हणून एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. ठीक आहे. नाव ह्याने हा फॉर्म्युला यूज केला जो मी म्हणते स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. दॅट मीन्स टाइम विल बी व्हॉट? सॉरी, टाइम विल बी डिस्टन्स अपॉन स्पीड. करेक्ट. हा फॉर्म्युला यूज केलाय बघ त्यांनी. मग फर्स्ट केस मध्ये द टाइम टेकन विल बी द टाइम टेकन बाय द बोट टू ट्रॅव्हल 16 किलोमीटर. सी 16 किलोमीटर इज द फर्स्ट केस. किती राहणार? दिस इज युअर स्पीड, सॉरी दिस इज युअर डिस्टन्स आणि दिस इज युअर स्पीड. फर्स्ट केस. येस मॅम. सिमिलरली हे वाला आहे अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम. दिस वॉज फॉर अपस्ट्रीम सो दिस इज डाउनस्ट्रीम कारण की प्लस आहे. 24 किलोमीटर जातं ते. येस और नो? तर हा फर्स्ट टाइम आहे आणि हा सेकंड टाइम आहे. दिस इज युअर टी अप and this is your T down. Yes? येस मॅम. So total किती कव्हर केलं हे बघ. T up प्लस T down. हे दोघी एकत्र कव्हर केले की 6 hours मध्ये कंप्लीट करताय. See this, they have given in this way. Yes? Did you understand this one? Everybody, did you all get this? हे सगळ्यांना समजली ही इक्वेशन कशी फॉर्म झाली आहे? टोटल टाइम त्यांनी दिलेला आहे. मी वरती जायला किती टाइम लागला आणि खाली यायला किती टाइम लागला हे दोघांना मी ऍड केलं. हे सगळ्यांना समजली ही इक्वेशन? येस मॅम. इन द सिमिलर केस सेकंड कंडिशन मध्ये ही इक्वेशन फॉर्म झाली. हे कळलं सगळ्यांना? मॅम एकदा रिपीट करा ना दुसरं वाला. हे दुसरं वाला ही वाली कंडिशन आहे बघ. ही सेकंड कंडिशन आहे. द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर्स अपस्ट्रीम. म्हणजे अपस्ट्रीम म्हणजे मायनस राहणार. 36 च्या खाली मायनस राहणार एक्स मायनस वाय. आणि 48 किलोमीटर्स डाऊनस्ट्रीम म्हणजे हा एक्स प्लस वाय होणार. हा अप आहे टीयू आणि हा डाऊन आहे. आणि दोघांचा Yes, टाइम ma'am. किती घेतला त्यांनी? 13 घंटे घेतले. म्हणून मी ऍड करून टाकलं त्यांना. अंडरस्टूड दिस? Yes, ma'am. तर हे दोन इक्वेशन फॉर्म झाले. आता हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं शिकले तुम्ही ऑलरेडी. हो टीचर. 1 Yes, अपॉन एक्स मायनस वाय ला एक व्हेरिएबल द्यायचं, 1 अपॉन एक्स प्लस वाय ला एक व्हेरिएबल द्यायचं, अँड देन सॉल्व्ह इट सायमल्टेनियसली. अँड दिस इज द वे हाऊ दे हॅव सॉल्व्ड. सो आय एम शुअर तुम्हाला कसं सॉल्व्ह, हे सॉल्व्ह पार्ट तुम्हाला येतच असणार, पण ते इक्वेशन कसे आले हे समजलं तुम्हाला? येस हो, मॅम. teacher. समजलं. कारण की इक्वेशन काढायचं थोडं अवघड असतं आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं असतं. हो, ते फॉर्मेशनच यू हॅव टू अंडरस्टँड. फॉर्मेशन तुम्हाला कळायला पाहिजे की कसं आहे. तर आता हे दोघी फॉर्मेशन इक्वेशनची समजले तुम्हाला? येस मॅम. हो समजले. टीचर. ओके, व्हेरी गुड. नाव आता मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं आपलं प्रॉब्लेम सेट करायला. येस और नो? केलं होतं का? येस मॅम. Yes, ma'am. We'll quickly discuss the first option. To draw graph of 4x plus 5y is equals to 19. Find y when x is equals to 1. What is the answer? 3. Number B. Question, option Number B. B. B, correct. Next, for simultaneous equation in variable x and y, dx is equals to 49, dy is equals to minus 63, d is 7. Find x. ऑप्शन ए. Option number A. Third wala, find the value of this. ऑप्शन डी. Option D. And D. 1. Number D. To solve this equation and this equation by determinant method, find D. Option number C. Option My C. Option number C. Very good. Next, ax plus by is equals to c and mx plus ny is equals to d, and an is not equals to bm, then the simultaneously equation have
Only A. one common Option solution. number A. Only one common Only solution. one common solution because they intersect at a point. So you'll get a only single solution. Very good. Yes, Now ma'am. complete the table. What is this box answer? 3 upon by 2. Very good. 3 upon 2. Next, ह्याचा answer काय आहे? 13 upon 6. Is it 13 upon 6 or is it minus 13 upon 6? minus 13 upon 6. Yes, it is minus 13 upon 6. And when you have to write it in the coordinate form, how will you write? Minus 5 x coordinate पहिले लिहिणार आणि त्याच्यानंतर y coordinate लिहिणार. Similarly, this will be 3 by 2, 0. Did you get it? समजलं कसं लिहायचं? Yes, ma'am. मॅम मला 1.3 मध्ये एक डाऊट होता. 1.3 वाला याच्यात? नाही मॅम, ते 1.3 प्रॅक्टिस सेट आहे ना, तिच्यामध्ये डाऊट होता. एक मिनिट हा. कुठल्या क्वेश्चन मध्ये? 3 नंबरच्या मॅम, 3 नंबरच्या. 3 नंबर मध्ये कुठला? क्वेश्चन 2 मधला तिसरा. एक मिनिट मी त्या याच्यातच जाते. वन 1.3 ना? येस. क्वेश्चन नंबर 3 मध्ये? नाही मॅम, क्वेश्चन नंबर 2. हा, क्वेश्चन नंबर 2 चा हा 3. येस मॅम. हा, काय डाऊट आहे? Ma'am, त्याचं उत्तर minus 4 समजत upon नाही by कसा सॉल्व करायचा. फाइंड द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आपण डिटर्मिनंट्स कसं फाइंड करतो सांग बरं मला. मॅम ते समजत नाही, एकदा सॉल्व करून दाखवता का? multiplication. Hello, ma'am. Cross multiplication. Correct. This 7 by 3 into Minus. 1 by 2 minus 5 by 3 into 3 by 2. Yes? समजलं? ma'am. आणि तुम्हाला सॉल्व करा. आता कॅन्सलेशन काही होत नाहीये. तो दिस विल बी 7 by 6 and this will be minus 50. हे 3 कट होऊन जातील. So it will be minus 5 by 2. Take the LCM and solve. You'll get the answer. ओके कळलं मॅम. तर? Ma'am, Solve minus 4 करून. upon by 3 बरोबर. हा? Minus 4 upon by 3. Acha, okay. So you can solve and see. If still you have doubt, then I'll solve it later and show you. Okay, Darshana? Now let's come back to the problem set. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह झाले. हे ग्राफिकली मी तुम्हाला सांगितलं होतं करून बघा. करून बघितलेलं का? येस मॅम. No, ma'am. करून बघायचं बेटा, कारण की हे ग्राफ ड्रॉ करूनच बघावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला कळणार. ते असं सोडू नका, कारण की ग्राफची क्वेश्चन्स खूप इझी आहे, स्कोरिंग आहे. बस प्लॉटिंग शुड बी डन प्रॉपरली. फर्स्ट युअर कॅल्क्युलेशन शुड बी करेक्ट अँड प्लॉटिंग करताना जर तुम्हाला युनिक सोल्युशन एक सिंगल सोल्युशन नाही भेटत आहे म्हणजे तुमचं कुठेतरी चुकतंय. मग कॅल्क्युलेशन परत चेक करायचे. Yes, ma'am. Now here question number 4. Have you solved this? Find the determinants. Yes. Yes, ma'am. नो काय आन्सर मॅम. आहे फर्स्ट? पहिल्याचं आन्सर काय आहे? 22. व्हेरी गुड. दुसऱ्याचं? -1. नेक्स्ट. 13. 30 कोणाला मॅम. नाही समजलंय हे कसं सॉल्व्ह करायचं? एनी वन ऑफ यू? Yes, ma'am. येस. तुला नाही समजलंय? नाही मॅम, समजेल आहे. समजलं आहे? येस मॅम. ओके. So 3 before into going, by 4 minus 1 into by minus 1. yes. Okay. Now everybody, question number 5 आणि 6.
हे दोघी मी करणार नंतर, पण मला आधी वर्ड प्रॉब्लेम्स करायचे, देन वी विल डिस्कस दिस. आय विल नॉट सॉल्व्ह ऑल क्वेश्चन्स. मी याच्यातले काही सॉल्व्ह करून दाखवेल तुम्हाला आणि बाकीचे तुम्हाला ट्राय करायचे, पण वर्ड प्रॉब्लेम्स आपण आधी घेऊ. आय विल सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन्स सो दॅट यू अंडरस्टँड, कारण की वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये कसं असतं ना, फॉर्मेशन ऑफ द इक्वेशन यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन तुम्ही बघसाल तर दे हॅव गिवन द स्टेप्स अँड यू हॅव टू सिम्पली फिल द ब्लँक्स. ठीक आहे. A 2-digit number and the number with digits interchange add up to 143. हा टाइपचा क्वेश्चन पण एक्झामिनरचा खूप फेवरेट क्वेश्चन आहे. 2-digit नंबर आणि दे इंटरचेंजेड. हे 2-digit नंबर जेव्हा बोलतो आपण त्या एक्सपॅन्डेड फॉर्मचं लक्षात घ्यायचं. Any number if it is, if I write it in the expanded form, if I take x and y, expanded form will be what? 10x plus y. Or सपोज तुम्ही नंबर घेतला, आय टेक 53, ह्याचा एक्सपॅन्डेड फॉर्म काय राहणार? 50 प्लस 3 राहणार. Yes, ma'am. आणि ह्याला लिहिताना कसं लिहिणार मी? 5 into 10 प्लस 3 लिहिणार. येस मॅम. तर तेच लिहिलं ना मी, 10 into हा जो पण डिजिट आहे टेन्स प्लेस मध्ये आणि हा वन्स प्लेसचा डिजिट. Understood how to do it? How to consider it? Yes? येस So मॅम. no? Yes, तर ma'am. आपण हे बघू हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. कोणी ट्राय केलाय का हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? मी केलाय टीचर. ओके मी फाईन. पण केलाय. मग मी डिस्कस करते, तुम्ही चेक करा तुम्ही केलेलं बरोबर आहे का नाही. ठीक आहे. सो 2-digit नंबर अँड द नंबर विथ द डिजिट्स इंटरचेंज ऍड अप टू. ऍड म्हणजे काय? आपण प्लस करतोय to 143. So first, let the digits in the units place be x and the tens place be y. So if I have 2-digit number, माझा units place काय x आहे आणि माझा tens place काय आहे? y आहे. Correct? Yes, ma'am. Yes, ma'am. So the number form will be, इथे काय येणार? या डब्यामध्ये काय येणार? 10. 10 मॅम. 10. Very good. It will be 10y plus x because this is in the tens place and this is ones place. Okay. Now, the digits of the number obtained by interchanging the digits. ह्याने सांगितलं इंटरचेंज. मग इथे काय येणार? आता हा इथे x इथे y आहे. काय येणार? 10. Very good. मॅम. 10x काय होणार? करेक्ट. नाव अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन ते काय म्हणता? हा नंबर प्लस हा नंबर मला 143 देतं. Yes, ma'am. तर मी पहिल्या ब्लँक मध्ये हे लिहिलं. ह्या डब्यात काय लिहिणार? 10x plus y. 10x plus y. I will write it here. So my after solving, आता हे पूर्ण मला सॉल्व्ह करावं लागेल. 10x आहे प्लस x किती आहे? 11x plus 11y. Very good. 11x plus 11y I will get. So this is my formation. आता ह्यांनी x plus y केलंय म्हणजे ह्यांनी काय केलंय या इक्वेशन सोबत? हे 11x होतं ना, पण x झालं. काय केलं त्यांनी? Ma'am, एक बाजूला घेतले आणि y बाजूला घेतले. व्हेरी गुड. दे हॅव डिवायडेड थ्रू आउट बाय 11. त्यांनी 11 ने डिवाइड केलं म्हणून इकडचा 11 गेला, इकडचा 11 गेला. मग 143 डिवायडेड बाय 11 किती येणार? 13. Very good. I will get the answer as 13. 1, 3, 13. So my first equation formed is x plus y equals to 13. Yes? Yes, teacher. Now, the Yes, second condition. Second condition काय आपण वाचू? In the given number, the digits in the units place is 3 more than the digits in the tens place. See, हा आपला units place होता. तो किती आहे? 3 more than the tens place. Tens place मध्ये काय आहे आपलं? Y. Very good. Y here. आता y ला मी इकडच्या साईडला इथे ऍड होतोय. इकडे नेल्याच्या नंतर काय होणार? मायनस. Subtract. That's the reason I got this. X minus y is equals to 3. ही फॉर्मेशन कळली तुम्हाला? ही आणि ही. येस मॅम. Now I add them to. So what I get? 2x is equals to
16. Very good. मग by putting the value of x, what will be here? इथे काय लिहिणार मी? Y. Y. इथे काय लिहिणार मी? 5. Excellent. इथे काय लिहिणार मी? 15. Very good. And finally, I got the number as 58. Understood? कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, teacher. काही कुठे डाऊट होता या क्वेश्चन मध्ये? Ma'am. ओके. नाव आता हे वर्ड प्रॉब्लेम्स करायचे आपल्याला खालचे. So I have made this sheet here. We'll solve it here. ठीक आहे? दिसतंय तुम्हाला? हो टीचर. Now second question काय सांगतं आपल्याला? कोकिलाबेन bought 1.5 kg म्हणजे 1 आणि अर्ध kg tea and 5 kg sugar from a shop. तर आपल्याकडे 2 प्रोडक्ट्स आहे. कुठले आहे ते? कुठले 2 गोष्टी टी आहेत? and sugar. व्हेरी गुड. आय हॅव टी, आय हॅव शुगर. ठीक आहे. टी किती आहे केस 1 मध्ये? 5 kg. 1.5 आहे. नाही 1.5 आहे. 1.5. आणि शुगर किती आहे? 5 kg. करेक्ट. शी Yes, पेड ma'am. Yes, teacher. ₹50 ऍज रिटर्न फेअर फ्रॉम द रिक्षा. म्हणजे काय? ती ऑटोने गेली आणि ऑटोने आली. तिला टोटल किती पैसे लागले? 50 रुपये. 50 rupees. So extra money used is equals to ₹50. Correct? Now, Yes. total expense is 700. म्हणजे हिच्या चहा घेण्यात, साखर घेण्यात आणि हे ₹50. हे सगळे मिळून किती झाले तिचे? 700. सो नाव मी एक्स कशाला घेणार आणि वाय कशाला घेणार? The rate of 1 kg of tea become X and that of 1 kg of sugar is Y. Very good. Of t. Let x be the rate of t and y be the rate of sugar. Sugar. Correct? Yes, ma'am. So what is the equation form? Equation काय फॉर्म होणार मग? ह्याला 1.5 ला मी असं लिहू शकते, 3/2 लिहू शकते. हे कळलं का? 3/2 कसं आलं? मिक्स फ्रॅक्शनला मी नॉर्मल इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहिलं. Yes, कळलं? ma'am. सगळ्यांना कळलं? नाही कळलं तुम्ही शिकवणार, सांगणार तुम्हाला. सगळ्यांना कळलं? येस. मॅम आपण त्याला 1.5 घेतलं तर? 1.5 घेतलं तरी चालेल, पण डेसिमल युजली वापरायचे नाही बेटा. कारण की कॅल्क्युलेशन जर कुठेही चुकलं ना, मग नंबर मोठा मोठा होत जाणार तुमचा. कळलं? ओके टीचर. पण वापरू शकता तुम्ही, डेसिमल पण वापरू शकता. मग इक्वेशन फॉर्म काय होणार? इट विल बी 3/2x प्लस Plus 5 5y is equal to 650. नाही नाही नाही, हे ₹50 राहिले ना, हे ₹50 पण तर Yes, खर्च ma'am. केले तुम्ही. इज इक्वल्स टू 700. 700. So if I have to solve it further, it will be 3x/2 plus 5y. आणि हे Is 50 equal तिकडच्या साईडला घेऊन जाईल. 700 minus 50. That is how much? 650. Very good. 650. Others, I want answer from you as well. आता हे फ्रॅक्शन मध्ये आहे बेटा. मी ह्याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी काय करेल? मी आय विल मल्टिप्लाय 2 थ्रू आउट. मल्टिप्लाय 2 थ्रू आउट. सो काय भेटणार? इथे 2 मल्टिप्लाय केले, या खालचा 2 निघून जाईल. Yes, ma'am. मग हा काय होणार? 3x 3x plus 10y 5y. is equal to 1300. Are you sure it is 1300?
येस मॅम. करेक्ट. Yes, ma'am. इट इज 1300. ही माझी इक्वेशन 1 झाली. कळलं? इक्वेशन 1 कशी झाली? येस मॅम. Next, we'll continue with the question now. Then she realizes that by ordering online, the goods can be bought with free home delivery. तिला नंतर कळतं की होम डिलिव्हरी केली असती तर फुकट मध्ये झालं असतं, फ्री झालं असतं, मला रिक्षाचा पैसा लागलाच नसता. सो नेक्स्ट वन, शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg. सो सेकंड केस काय आहे? 2 kg टी आहे आणि 7 kg शुगर आहे. आणि ती किती Sugar. भरते? 880. Correct? So Yes, ma'am. this is your case 1. Now case 2. काय formation राहणार? 2x 2x plus 7y is equal to 880. is equals to 880. This is my equation 2. आता हे सॉल्व कसं करणार? मॅम त्या दोन्ही इक्वेशनला मल्टिपल करायला लागल. बेटा तुझं नाव काय आहे? कारण की इथे लिहिलेलं तर शंकर आहे. तुझं नाव काय बेटा? संस्कृती. संस्कृती. संस्कृती, नाव यू वेट, लेट अदर्स ओपन देअर माउथ नाव. चलो बेटा, बाकीचे लोक सांगा. तुम्ही पण प्रयत्न करा बेटा. रॉंग असलं तर मी सांगेल हे चुकलंय, पण तुम्ही ट्राय तर करा. येस. मल्टिप्लाय करायचे मॅम. कशाने? कोणाला? दोन्ही इक्वेशन करावं लागेल. व्हेरी गुड. कशाने? पहिल्या इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय करेल? 2 ना. 2 हा? 3 मॅम. 3 ने. दोन्ही मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड No, इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या याला 2 ने आणि खालच्या याला 3 ने. ओके. So I will do, so what will I get? Tell me, equation 1 will be multiplied by 2 and equation 2 will be multiplied by 3. So what will I 3. get? ह्याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला? 6x. 6x plus 20y is equal to 2600. Very good. आणि दुसरं? 6x plus 21y is equal to 2640. 2640. आता हे मी प्लस करणार का मायनस करणार? प्लस. Subtract. सबट्रॅक्ट करणार, प्लस नाही. कोणी प्लस म्हणाला? एक मिनिट. सो when this is minus, हे प्लस साइन चेंज होते. हे मायनस झालं आणि हे पण मायनस झालं. ठीक आहे. मॅम ते कसं काय केलं? काय मॅम y त्याला is minus कसं equal काय to केलं? 40. काय कसं काय केलं? मॅम मायनस कसं काय केलं? आपण मायनस करतोय ना. हे बघ, हे आय एम Yes, ma'am. डुइंग Sign change होते. सबट्रॅक्शन केलं की जे नेक्स्ट इक्वेशन त्याची साइन चेंज होत नाही का? आपण ओपन द ब्रॅकेट करतो तेव्हा येस मॅम. ते झालेलं. मी मुद्दामून रेडने केलं म्हणजे तुम्हाला कळेल की साइन चेंज झालेली आहे. मग 6x minus 6x will give me 0. हे पूर्ण कट होणार. मग 20 minus 21 will give me y minus y. minus y. y. 2600 minus 2640 will give me Minus 40. minus 40. So y will be equals to 40. 40. माझं y काय होतं? 40 मॅम. 40. y काय होतं? 40. नाही नाही, मी y कशाला घेतलं होतं? Put करायचं एका इक्वेशन मध्ये. हो ना, पण y वाय काय? शुगर. शुगर होतं शुगर. व्हेरी गुड. सो शुगर रेट विल बी इक्वल्स टू ₹40. आता हे 40 मी टाकणार आणि आय गेट द रेट ऑफ माय टी. कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका तर तुम्हाला चहाची रेट सेकंड भेटेल. इक्वेशन मध्ये. कुठल्याही सेकंड मध्ये. कुठल्याही याच्यात टाकलं तर तुम्हाला आन्सर तोच भेटणार आहे, सेम. Yes, ma'am. की कुठल्या दुसऱ्या याच्यात टाकलं की तुम्हाला दुसरा आन्सर भेटणार, असं काही नाहीये. ठीक आहे, करा, सॉल्व्ह करा. टेल मी द व्हॉट इज द रेट ऑफ टी. टीचा रेट काय? The rate of t is equal to 300. व्हेरी गुड.
तू पूर्ण सॉल्व्ह करून बसली का आधीच? Yes, हो Sanskruti? टीचर. हा म्हणून मग बाकीचे लोक उत्तर देत नाहीये ना. चला बाकीच्यांना लिहून घ्या हे सगळं. प्लीज राईट दिस, देन विल प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. Yes, Jyoti, Mayuri, शंकर, शिवम, तेजस, विठ्ठल. बेटा तुम्ही लोक झालं मॅम. तुम्ही लोक तुमचे नाव लिहित जा, म्हणजे कसं आम्हाला कळतं, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोण आहे, तुमचं नाव म्हणजे बोलवायला. येस, झालं का सगळ्यांचं? येस मॅम झालं. काही डाऊट होता का याच्यात? Anybody had doubts? Yes, teacher. काय होतं बेटा मयुरी? Ask me. टीचर ते 3/2 कसं काय आलं होतं तिथे? हे 3/2? हो. एक मिनिट. हे बघ, 1/2 हा मिक्स फ्रॅक्शन आहे. हो टीचर. आता मिक्स फ्रॅक्शनला जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करतो आपण काय करतो, 2 × 1 करतो. 2 × 1 इज 3. हा 2 × 1 2. and +1. So this means 3/2. कळलं? हो टीचर. आता मयुरी मला ह्याचं सांग आन्सर काय येईल. 5 3/2 ह्याचा आन्सर काय येईल? ओनली शी विल आन्सर, मयुरी विल आन्सर. टीचर 5 × 2 and 2 + 3 म्हणजे 5 × 2 किती आहे? 10 +3 5 10 + 3. 13. सो द आन्सर इज 13/2. म्हणजे हे दोन आहे ना, हे दोघी हे मल्टिप्लाय होता आणि हे दोघी ऍड होता, म्हणजे ह्याचा जो पण आन्सर येणार तो. कळलं का? हो टीचर. अंडरस्टूड? अदर्स ऑल्सो, इज इट क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. So moving to the next question. Now this question says to find number of notes that Anushka had, complete the following activity. Now ते काय म्हणतात, अनुष्काकडे नोटा होत्या 100 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या नोटा, आणि ही खालची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे and you have to solve the question. What it says, suppose as Anushka had X notes of 100. म्हणजे आपल्याकडे केस काय, 100 रुपीजची नोट आहे आणि 50 रुपयाची नोट आहे. करेक्ट? Yes, ma'am. तर त्याने काय सांगितलंय, एक्स हे 100ची असू दे आणि Y इज फॉर 50. 50. नाव फर्स्ट केस मध्ये काय, केस 1, अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद. टोटल फर्स्ट केस मध्ये तिला किती भेटे, 2500. मग मी काय करणार, हे असं डब्बा कर. 100x + 50y = 2500. येस मॅडम, तुम्ही सगळं सॉल्व्ह करून बसले. 50y = 2500. Yes, this is my first equation. Now, second case. If Anand would have given her the amount by interchanging the number of notes. म्हणजे काय, जर 100 रुपयाचे माझ्याकडे 5 नोट आहे आणि 50 रुपयाचे जर 10 नोट आहे, तर मी त्याने उलट केलं की 100 रुपयाचे 10 केले आणि 50 रुपयाचे 5 केले, तर काय होतं, तर तिला 500 रुपये कमी भेटतात. आधी जितके भेटायचे त्याच्यापेक्षा 500 रुपये कमी. सो इफ हॅव टू इंटरचेंज, म्हणजे मी काय करणार, एक्स आणि वाय ची पोझिशन चेंज करणार. 15x. 100y + 50x
Yes, ma'am. Is equal to Correct? 2000. Yes, that is 2500 minus 500. Yes. Yes, ma'am. So now the equation form will be 50x plus 100y is equals to 2000. Yes, ma'am. This is my second equation. Now, what will I Yes, do ma'am. with both the equation? Equation 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन 2 ला कशाने? मॅम इक्वेशन 2 ला आहे ना 2 मल्टिप्लाय करायचं. व्हेरी गुड. इक्वेशन 2 ला मी मल्टिप्लाय करणार, मग इक्वेशन 1 करायची गरज नाही पडणार. मग हे काय होणार? 100x plus 200y is equal to 400. 4000. व्हेरी गुड. 200y is equals to 4000. ही माझी थर्ड इक्वेशन झाली. मग आता Yes, मी काय ma'am. करणार नाही? Subscribe. काय करणार? सबस्क्राईब. Subtract. ठीक है? I will subtract these two. So equation 3 minus equation 1. Correct? येस मॅम. Yes, ma'am. 1000x plus 200y is equals to 4000 minus ही equation 1 ही वाली, that is 100x 100 कॅन्सल होणार मॅम. plus 50y is equals to 2500. हे बरोबर लिहिलंय मी. Yes, ma'am. Yes, ma'am. आता साइन चेंज होतील. हे 100चे काय होईल? मायनस होईल का प्लस होणार? Minus. Cancel होईल मॅम. ह्याला काय होणार? Minus. ह्याचं काय होणार? Minus. व्हेरी गुड. सो आता हे मी सॉल्व करणार. दिस गेट्स कॅन्सल. आय गेट 0. 200 minus 50 will give me 150y 150. प्लस का माइनस? plus ma'am plus. प्लस. आणि 4000 minus 2500 will give me 1500. 1500. now y will be equals to 10. 1500 divided by 150. 50. हे 0 कट, हा 0 कट, 10. हा 1, and this is equals to 10. So y will be equals to 10. 10. 10. आता आपलं y काय होतं? 100 रुपये notes. नाही, चेक कर. 15च्या नोटा. 50 ची हे बघ इथे लिहिलंय मी. 50च्या नोटा. 50च्या नोटा. So number of 50 rupees note. Number of 50 rupees note is equals to 10. आता तुम्ही 100चे शोधा, किती भेटेल? संस्कृती तू नाही सांगायचं. You don't tell. Let others try. Okay, teacher. मॅम 20 आल्या. किती आला? 20 आलं. 100च्या नोटा Correct. 20. Yes. रुपीज 100च्या किती आले? 20 नोटा आल्या. Did everybody get? Please copy this. हे कॉपी करा वर्किंग पूर्ण. झालं मॅम. झालं? येस, बाकीच्यांचं पण झालं का? Yes, others, is it done? Please reply. Yes, ma'am. Yes, ma'am.
Let's move to the next question. Yes, who will read the question for me? Yes, Tejas. Sum of present age of Manish and Swati is given. Manish is aged Savita. 3 years ago. Was the present age? Correct. So we have two people, एक मनीष है and एक सविता है. ठीक है? Now the sum of the present age of Manish and Savita is 31. म्हणजे ते दोघांचं age add up to 31 होता. So can I say let Manish age be X and Savita's age be Y? Yes, ma'am. So case 1 मध्ये काय येणार? X. Plus X plus y is equal to 31. Very good. Next is Manish. Second case. What is the second case? Manish age 3 years ago. 3 years ago. मग आता आपण लिहू 3 years ago. 3 years ago. Manish age किती झालं? 3x. X minus 3. अगो म्हणजे काय झालं? आधी. तर आपण मायनस करणार. मग x मायनस 3 3. हा मनीष एज झाला. नेक्स्ट इज सविता. सविताज एज किती होणार? y मायनस 3. कधीही जर त्यांनी अगो लिहिलं तर मायनस येणार आणि लेटर. इफ आफ्टर 5 years, आफ्टर 3 years असे असलं तर x प्लस 3 y प्लस 3 असं येणार आणि अगो म्हटलं की मायनस येणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याची केस काय? मनीष एज 3 years अगो वॉज 4 times दॅट ऑफ सविता. म्हणजे काय? मनीषचं एज किती आहे? x मायनस 3 आहे. Yes, ma'am. 4 times म्हणजे 4 multiplied by y minus 3. This is the formation. ना आपल्याला ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. हा आपली इक्वेशन 1 होती आणि हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय येणार? x minus X 3 minus 3 is equal to 4y minus 12. that is nothing but x minus 4y equals to Minus 9. this is my equation 2. Now solve these two simultaneously and give me the answer. संस्कृती तू नाही देणार आहे. Let them try first. Let them try. Tejas, even you're not going to give the answers. Where are the others? Rest, start answering. Ma'am, बाकीचे लोक 8 आन्सर years. करा. Yes. 8 years, ma'am. कोणाची? Ma'am, Manishची. मनीषची 8 years नाही आहे. Ma'am, सविताची. चेक करा. सविताची 8 years आहे. So here, मनीषची 23 आहे, ma'am. very good. So मनीषचं एज येणार 20. 23 years आणि सविताची येणार 8 years. 8 years. सगळ्यांना समजले का क्वेश्चन्स? हो टीचर. डिड एव्हरीबडी गेट? हे 3 मुलं सोडून बाकीच्या लोकांना पण समजलंय का? मयुरी समजलं का? हो टीचर. बाकीचे? विठ्ठल समजलं का? नक्की? And who else is there? Darshana has already replied. हरिओम म्हणून आहे. तुझं नाव हरिओम आहे बेटा? यस मॅम, मी नाव आता चेंज केलं. अच्छा, तुला समजलं? हो मॅम. ओके. बाकी? शंकर, शिवम? समजले टीचर. अच्छा, हा तुझं संस्कृती आहे. तू तर समजून बसलीये मॅडम. शिवम?
समजलं शिवम? Is शिवम there? शिवम आहे का? Okay. So any doubts till now? नो मॅम. Okay. Now हे No, word problem झाल्याच्या नंतर what is there with us? Now we'll move up. Word problem झाले. आता आपल्याला हे दोन पार्ट्स करायचे. 5 आणि 6. Now I don't have enough time to complete this problem, but tell me, हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करसाल? कोणी सांगू शकतं? कारण की बघा दोन इक्वेशन दिलेच नाही. सॉरी, हा नाही, हा कसं सॉल्व्ह करसाल? क्रॅमर्स रूल हो, क्रॅमर्स रूल लावून करायचंय. पण इफ यू सी, आता हे बघा, ह्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला हा साईन आहे, म्हणजे दोन इक्वेशन दिलेले आहे. बट ह्या केस मध्ये दोन इक्वेशन नाही आहे. कसं करणार? 2 मिनिट टीच. ओके, थिंक अँड टेल मी. मॅम क्वेश्चन सांगा ना. मी विचारते. आता हे क्रॅमर्स रूल करून सॉल्व्ह करायचं क्रॅमर मेथडने. करेक्ट? एव्हरी क्वेश्चनला आपल्याकडे दोन इक्वेशन आहे बघ. हे एक इक्वेशन झाली, ही एक इक्वेशन झाली, ही एक इक्वेशन झाली, ही एक इक्वेशन झाली. पण ह्या केसमध्ये तुम्ही बघसाल तर इक्वल टू साईन दिली आहे. दिस इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. दोन इक्वेशन नाही दिले. तो हाऊ विल आय अप्लाय रूल? हॅलो मॅम, आपल्याला ते आधी कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करणार? येस तेजस, टेल मी. येस मयुरी. मल्टिपल बाय 2 केला तर मग 2x प्लस y इज इक्वल टू 16. टू कॅन्सल होईल मग. तर नाही 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 2x नाही नाही बेटा, तसं नाही करायचं आहे तेजस. द वे यू आर सेइंग इट्स रॉंग. वी कॅन नॉट डू इन दॅट वे. ओके मॅम. आय टेल यू हाऊ. या केसमध्ये तुम्ही बघसाल आपल्याकडे 3 इक्वेशन दिलेले आहे. करेक्ट? आपण आधी हा आणि हा घेऊ. विल टेक दिस अँड दिस फर्स्ट. दिस इक्वल टू दिस. ते पूर्ण सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला एक इक्वेशन भेटणार. नेक्स्ट दिस इक्वल्स टू दिस करून परत तुम्हाला अजून एक इक्वेशन भेटणार. मग ते दोन इक्वेशन यूज करून तुम्हाला सॉल्व्ह करायचं. इन दिस वे, सी, x प्लस y मायनस 8 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 3x मायनस y डिवायडेड बाय 4. हे सॉल्व्ह केल्याच्या तुम्हाला इक्वेशन 1 भेटणार. नेक्स्ट x प्लस 2y मायनस 14 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 3x मायनस y इज इक्वल टू 4. दिस इज युअर सेकंड इक्वेशन. म्हणजे सगळं सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये येणार ना ते x प्लस वाय इज इक्वल टू समथिंग. तसे हा, दोन teacher. इक्वेशन फॉर्म होतील. मग हे दोन इक्वेशनला तुम्ही क्रॅमर्स रूल वापरा. कळलं? हो टीचर. तेजस कळलं? मयुरी कळलं? दर्शना कळलं? संस्कृती कळलं? येस मॅम. हो टीचर. एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? येस मॅम. सो प्लीज सॉल्व्ह इट. सॉल्व्ह करा. मॅम पहिल्याचा आन्सर 2. पहिल्याचा आन्सर काय येतो? 2. करेक्ट. आणि दुसऱ्याचं एक्सचं 2 येतो. वायचं काय येतो? 6. 6. ma'am. Very good. So my answer to this is 2,6. Others, I want you all to solve this and check. ठीक आहे? हा चॅप्टर समजला सगळ्यांना मग आता? येस मॅम. बाकी हे तर ऑलमोस्ट सिम्पल टाइपचे क्वेश्चन्स आहे. तुम्हाला सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज डू इट एज अ होमवर्क. करा तुम्ही सॉल्व्ह. डू यू वॉन्ट मी? आता मला सांगा, तुम्हाला हे पाहिजे की मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देऊ तुम्हाला क्लासमध्ये? नो मॅम. समजले मॅम. सगळ्यांना?
Yes, मॅम What ते ma'am. मला exam? I आम्ही solve your करून question. बघू एकदा. करून बघा. एक काम करा, तुम्ही आज करून बघा तुम्हाला येतंय का नाही, आणि मग नेक्स्ट क्लासला उद्या आपण भेटू ना परत. मग तुम्ही सांगा, जर तुम्हाला समजलं असेल, येत असेल तर विल प्रोसीड विथ द नेक्स्ट चॅप्टर. पण जर तुम्हाला नाही समजत असेल तर मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवणार. ठीक आहे? ओके मॅम. Teacher. Yes. क्लिअर? क्लिअर मॅम. Clear. कॅन वी स्टॉप अ क्लास नाव? Yes, ma'am. Okay, teacher. आपला 9:20 पर्यंतच असतो ना क्लास बेटा हा? हा येस टीचर. मॅम. हो, ma'am. कधीही तुम्हाला डाऊट असलं तर प्लीज विचारा. असं विचार नको करा, मी कशी विचारू, मॅम काय विचार करणार, असं नाही विचार करायचं बेटा. विचारायचं डायरेक्ट. आपल्याला डाऊट आहे ना, क्लिअर करायचा आपण तो डाऊट. ठीक आहे? येस मॅम. हो, ma'am. ओके, सो वी कॅन स्टॉप द क्लास. येस मॅम. Yes, Yes, ma'am. बाय बेटा. हॅव अ नाईस डे. गुड Bye, नाईट. teacher. thanks, ma'am. बाय मॅम. गुड नाईट. बाय बेटा. मॅम. गुड नाईट. Good night, teacher. गुड नाईट बेटा. Bye, ma'am. बाय. Ma'am, you can stop the meeting recording. Should I stop that? Ma'am, you there? Ma'am? Ma'am?